नमस्कार, मी सिद्धेश ताकवले. बाप्पा माझा गल्लीतल्या या आमच्या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही कलाकार त्यांच्या गल्लीतल्या बाप्पाला भेट देत असतात आणि तिथल्या आठवणी शेअर करत असतात. आज आपण भेटणार आहोत अभिनेत्री हेमांगी कवीला. ठाण्याच्या कळव्यात हेमांगीचं बालपण गेलं. हेमांगी मंडळात तर अगदी कार्यकर्तीच्या भूमिकेत असायची. तिच्यात असलेल्या कलागुणांना पहिलं व्यासपीठ मिळालं ते याच मंडळात. पाहुयात अभिनेत्री हेमांगी कवीच्या गल्लीतला बाप्पा. स्वागत आहे हेमांगी तुझं. थँक्यू सो मच. आणि एबीपी माझा तू माझ्या गावी आलीस. मी कळवा गावच मानते कारण सगळं पोचलं आहे आत्तापर्यंत, पण अजूनही त्याला एक असं गावचा टच आहे, त्यामुळे मी अजूनही गावात म्हणते. आणि आमच्याच गावात तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. कुठे राहायचीस तू कळव्यात? आता ती बिल्डिंग नाही आहे, आता ती पडली बिल्डिंग, पण त्या बिल्डिंगचा पण इतिहास आहे. ती कळव्यातली मला वाटतं दुसरी बिल्डिंग होती कळव्यातली, बिल्डिंग ॲज सच. बाकी सगळ्या चाळ आणि हे होत्या आणि त्यात आम्ही राहायचो. पण आता एक 6-7 वर्ष झाली ती पडायला आली आणि ती पाडली गेली. मी जर कळवा गावात नसते तर कदाचित मला वाटतं मी या क्षेत्रात नसते, मी जेला गेले नसते. हो, त्याचं मी सगळं क्रेडिट मी माझ्या कळव्या गावाला देते. आणि हे कल्चरली तेवढं रिच आहे म्हणून. आणि सगळ्या प्रकारचे लोक राहतात. म्हणजे एक मुस्लिम एरिया आहे, एक ख्रिश्चन एरिया आहे, चर्च आहे, दर्गा आहेत, मस्जिद आहे. त्यामुळे मी सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत, त्यांचे सण पाहिले आहेत, क्रिसमस पाहिलेला आहे. त्यामुळे मी सतत म्हणते ना कल्चरली रिच. तर जर तसं असेल तर मग गणेशोत्सव तर म्हणजे काय कमाल असायची. आणि मिरवणुका गणेशोत्सवाच्या, बाप रे. असं तू सांगितलं सणांची इथे खूप धामधूम असते, गणेशोत्सवाची तर जास्तच. तर तू ज्या मंडळात यायची, सगळ्यात जास्त तुझी हजेरी असायची, तर आपण तिकडे पोहोचलोय, तर याच्याबद्दल तुझ्या काय आठवणी? नमस्कार मित्रमंडळ हे सर्वात जुनं आणि मोठं काय म्हणतात मित्रमंडळ आहे. मी जेव्हापासून मला समजायला लागलं तेव्हापासून मी हे बघते. आणि इथली शान बान, इथले कळव्यातील लोक तुम्हाला सांगतील किंवा त्यांना पटेल की मी काय का बोलते असं. इतकं सुंदर डेकोरेशन असायचं. आणि इथली मूर्ती जसं पुंडलिक शिळकर यांची असायची, सुबक असायची आणि ती बघायला गर्दी व्हायची. आणि डेकोरेशन एकदा तर असं झालं होतं, त्यांनी मला वाटतं दगडाचं मंदिर प्लॅस्टर ऑफ पॅरिस का कुठल्या तरी फायबरमध्ये उभं केलं होतं. एक आजीबाई आल्या आणि आपण देवळात बसतो ना दर्शन झाल्यानंतर, त्या तिकडे बसल्या. त्यांना वाटलं हे खरंच देऊळ आहे. मग आम्ही सांगितलं की अहो उठा ते पडेल, हे फक्त डेकोरेशन पुरते. इतकं सुंदर. आणि कॉम्पिटिशन असायची मंडळामध्ये. आणि काय म्हणतात 10 दिवसांचा मंडळाचे गणपती असायचे. प्रत्येक दिवशी म्हणजे एकदा बघितलं तर झालं ना, नाही, आम्ही 10च्या 10 दिवशी इकडे गुणसागर नगर, सह्याद्री, NMM असे वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये हजेरी लावायचो. का तर आपल्या मित्रमंडळापेक्षा दुसऱ्यांचं किती छान झालंय. आणि नेक्स्ट इयर मग आपण काय वेगळं करू शकतो आणि किती भव्य करू शकतो. लहानपणी बघितल्या सगळ्यांनी, ते सगळे आहेत आता इकडे. काय भावना आहेत? किती वर्षांनी आली? खूप खूप छान वाटतं. आणि मी तुझे एबीपी माझाचे खूप आभार मानते की हा मोमेंट तुम्ही परत मला दिलात. कारण लग्न झाल्यानंतर इथे येणं होत नाही, कारण मग तिकडचे सगळे सण साजरे करा सासरकडचे. पण आज मी 12-13 वर्षांनी येते, त्यामुळे मला खूप छान वाटतंय. आणि हे सगळे मला लहानपणापासून ॲक्च्युली यांनी पाहिलेलं आहे. आणि मी इथे यायचे. ओळखता ना तुम्ही मला? मला दम देत आहेत मग. हेमांगी ही खूप कष्टाळू मेहनती मुलगी आहे. आणि आजपासून मी तर तिला बघतोय की अक्षरशः रात्री 11-12 वाजता इकडून एकटी काम करून थकून आलेली असायची. इंडस्ट्रीमध्ये असायची ती, जायची वगैरे. म्हणजे एवढं बघितलं आम्ही. खूप कष्ट करते ती आणि मंडळाला नेहमी ती भेट देते. सुरुवातीला ही कशी जेव्हा यायची, जे स्कूल ऑफ आर्ट्समधून यायची, अशी थकत बिकत बॅग वगैरे, तर असं वाटायचं नाही एवढी कधी मोठी ॲक्टर होईल किंवा असं काय.
तर फार लहानपणी असताना माझं स्वतःचं चित्र तिने काढलेलं आहे. हां, हे एक आता ते नाही आहे माझ्याकडे दाखवायला. तर अजून खूप काही आहे असं तिच्याबद्दल आठवत नाही आहे. आणि पहिल्यांदा असं माईकवर येतोय, हेमांगी ताई आली आहे. काय हो, आम्ही तर मी पण बराच वेळा बघितलंय आणि आम्हाला अभिमान आहे ती कळव्यातली आमची एवढी मोठी आमच्या लहानाची मोठी झालेली. की आपण जेव्हा यश मिळवतो तेव्हा अनेकांचा त्यात वाटा असतो कळत न मी कळतपणे. सांगते मी मगाशी म्हटलं ना की मी जर कळव्या गावात नसते तर मी आज इथे नसते, हे मी ठामपणे सांगू शकते. कारण ह्या सगळ्या लोकांमुळे मी घडली आहे. आईवडिलांमुळे, शिक्षणामुळे, सगळ्यांमुळे तर घडत असतो, पण आपण जिथे राहतो ना ती खूप मॅटर करतं की आपण कुठल्या ठिकाणी राहतो. आणि इतक्या कल्चरली रिच लोकांबरोबर राहिल्यामुळे कदाचित मी आज इथे आहे. आणि मला कधीच, मी नेहमी म्हणजे खूप अभिमानाने सांगते की कळवा गावासारखं सेफ गाव मी आत्तापर्यंत कुठेच नाही पाहिलं. त्या गोष्टीत जास्त इंटरेस्ट असायचा मंडळातल्या. डेकोरेशन डेकोरेशन कसं करतोय, थीम काय आहे, मागच्या वर्षी या मंडळाची ही थीम होती, आपली पण काहीतरी केली पाहिजे. आणि जास्त करून सामाजिक थीम जास्त असायच्या. कारण मला वाटतं 93-96ला ना एड्सचं खूप आलं होतं आणि माहीत नव्हतं. त्यामुळे त्याच्यासाठी खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या थीम्सने जनजागृती केली जायची, समाजकार्य केलं जायचं. आणि हे किती कमाल असायचं. आणि त्यात माझा सहभाग असायचा की नाही आपण असं करूया, आपण असं करूया. आपल्या कारखान्यांमध्ये पण जायचीस तू. कारखाना तर माझ्या बिल्डिंगच्या बाजूला, त्याच्यामुळे मूर्ती घडताना पाहिली आहे मी. म्हणजे माती मळण्यापासून सगळं केलं आहे. आणि मग सगळं झाल्यानंतर मूर्ती घडल्या, कारण ते मला नाही जमायचं. पण मी अखणी करायला जायचे, गणपतीचे डोळे करायला जायचे. त्यामुळे मी शाळेतसुद्धा गणपतीचे दिवस सुरू झाले ना की मी माझ्या पुस्तकांवर, टेक्स्ट बुक्सवर गणपतीचा डोळा कसा येईल असं मी काढत बसायचे. टीचर तिकडे शिकवतात आणि नाही आज इतकं स्मूथ जमलं पाहिजे, इतकं छान रेंडर झालं पाहिजे, तरच डोळे असे उठून येतील वगैरे, हे डोक्यात चालायचं माझं 10 दिवस. आणि प्रसाद कुठल्या प्रकारचा प्रसाद सगळ्यात जास्त? खूप शिरा बिरा तर मी डबल मागून घ्यायचं. आणि तेव्हा डाएट काय शुगर कॉन्शियस वगैरे काय नसायचं, त्यामुळे बिंदास खायचो परत. आणि मग ते म्हणायचे एकदा दिला ना आता परत काय. हेमांगी, जसं तू सांगितलंस की इथल्या अनेक स्पर्धांमध्ये तुझा सहभाग असायचा, चित्रकला, बाकीच्या छोट्या स्पर्धा असायच्या ज्या तू पार्टिसिपेट करायची. तर आज पुन्हा एकदा त्याच मंडळात येते इतक्या वर्षांनी, तर कॅनव्हास आहे आणि पेन्सिल आहे तुझ्यासमोर, तर काय वाटतंय? तुला सांगू का, मी 4थीत होते आणि मला पहिलं बक्षीस मिळालं ते गणपतीच्या ड्रॉइंगला. हो, आणि ते कशासाठी माहिती आहे, मी चांगलं काढलं म्हणून नाही, तर त्या गणपतीच्या बाजूला मी उंदीर काढला, एक भटजी काढला. तर ते जे जज होते त्यांना ते खूप आवडलं की तू हा विचार केला की फक्त गणपतीची मूर्ती नाही, ते आजूबाजूला गोष्टी पण काढल्यास. तर मला खूप आवडतं आहे. आणि इथे आल्यानंतर माझे हात शिवशिवायला लागले. मी म्हटलं की एक स्केच तरी बनत आहे. तर आता मी पटकन एक स्केच करते गणपतीचं. कसं वाटतंय तुला? आई तुला काय सांगू, मी नाही सांगू शकत नाहीये, कारण हे अनप्लॅन्ड होतं सगळं. मला माहिती होतं तुम्हाला डायरेक्ट कॅनव्हास देशील वगैरे, पण हे करताना मला सगळं माझं फ्लॅशबॅक जात होते की मी कसं करायचे. आणि हे करायचे म्हणूनच माझ्या आईवडिलांना कळलं की ही काही डॉक्टर इंजिनियर होऊ शकत नाही, ही फक्त आर्टिस्टच होऊ शकते. तर मी रांगोळी कॉम्पिटिशन्समध्ये खूप भाग घ्यायचे. आणि
मी सारखं सारखं हेच म्हणते की जर मी हे केलं नसतं तर मी आज जिथे आहे, खूप अजून पल्ला गाठायचा आहे आयुष्यात, पण जिथे कुठे आहे तिथे मी पोचले नसते. हेमांगी, आता इतक्या वर्षांनी तू इथे आली आहेस, या सगळ्यांसोबत एक आरती तर झालीच पाहिजे. आणि मी या मंडळात काम केलंय, इतकी वर्ष येते, पण आरतीचा मान मला पहिल्यांदाच मिळतोय. येस, सो मी मनापासून आरती करणार आहे. तर आजच्या या खास कार्यक्रमात वेळ झाली आता इथेच थांबायची. उद्या पुन्हा भेटूया नव्या कलाकारासोबत. कॅमेरा पर्सन प्रशांत मानेसोबत राखी पाटोळे, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.